नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी एकदम कड्यावरती जाऊन उभी राहिलेली असते आणि पतंग उडवायचं नाटक करते. वल्लरी समोर तिला सिद्ध करायचं असतं की अर्णवचं तिच्यावरती प्रेम आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनो पतंग उडवत असताना ईश्वरी पडण्याचं नाटक करते. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीचा जीव वाचवतो. तिला हाताला धरून आता आपल्या बाजूने खेचतो. तेव्हा दोघेही आता खाली पडलेले असतात. अर्णव म्हणतो, "वेळ लागले का तुला? लक्ष कुठे आहे तुझं? आता खाली पडली असतीस तर मेली असतीस." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की "सर, मग का वाचवलंत मला? उलट खाली पडून मेले असते तर तेवढंच तुम्हाला बरं वाटलं असतं ना? तुमच्या डोळ्यासमोर तरी आले नसते. बरोबर की नाही?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "म्हणून काय अशा पद्धतीने मरणार आहेस तू?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, पण मला एक गोष्ट कळली. तुम्ही कितीही बोललात ना, तरीसुद्धा तुम्हाला माझी काळजी आहे सर. म्हणून तर तुम्ही इथे येऊन माझा जीव वाचवलात ना, बरोबर ना सर?" तेव्हा अंजली म्हणत असते, "काय रे तुम्ही दोघेजणं, कसे काय खाली पडलात? उठवा यांना उठवा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं बसलेले असतात. तेव्हा अर्णवच्या हातातून पतंग आता खेचला जातो. तेव्हा त्या पतंगाच्या मांजामुळे त्याचं बोट चिरतं. त्याच्यातून रक्त आलेलं असतं. अर्णवला आता दुखापत झालेली असते. तेव्हा ईश्वरी त्याचं बोट पकडते आणि आपल्या तोंडामध्ये धरते. तेव्हा इथे सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. अर्णवला कळत असतं की ईश्वरीला त्याची काळजी वाटते. त्यानंतर अंजलीने पाणी दिल्यानंतर ईश्वरी स्वतः पाणी पित नाही. अर्णवला आधी पाणी प्यायला देते. त्यानंतर अर्णव उठून उभा राहतो आणि ईश्वरीला उठण्यासाठी आपला हात देतो. तिला उठून उभं केल्यानंतरच तो खाली आता निघून जातो. तो म्हणतो, "आता पतंग उडवायचं आहे का अजून?" मामा म्हणतात, "नाही, नको नको, आता भूक लागले, आता आपण जाऊन जेवूया." तेव्हा सगळेजण खाली गेलेले असतात. तेव्हा इथे मामी जात असताना ईश्वरी म्हणत असते की "मामी, एक मिनिट." आणि ती आता वल्लरीकडे येते आणि म्हणत असते की "मामी, बघितलंत ना तुम्ही? अर्णव सरांना माझी किती काळजी आहे, त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे, हे आता तुम्हाला दिसलंच असेल. त्यामुळे यापुढे आमच्या दोघांमध्ये ना भांडण लावून देण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याचबरोबर आमच्या दोघांमध्ये कुठलेही गैरसमज निर्माण करू नका." तेव्हा वल्लरी म्हणते, "तू तर ना आता." तेव्हा ईश्वरी म्हणते, "मामी, आता काही बोलू नका. ऊन खूप आहे ना, चक्कर वगैरे येईल. चला आता खाली जाऊया." असं म्हणून ईश्वरी सरळ आता खाली निघून येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा तो स्वतःच पट्टी करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की "सर, माझ्याकडे द्या, मी पट्टी करते." अर्णव म्हणतो, "काही गरज नाही आहे, मी करेन बरोबर." ईश्वरी म्हणते, "सर, स्वतःच्या हाताने तुम्हाला जमणार आहे का पट्टी करायला? कशाला हट्ट करताय? द्या ना माझ्याकडे, मी करते मदत." अर्णव नकोच म्हणत असतो, पण ईश्वरी काही ऐकत नाही. ती जबरदस्तीने अर्णवचा हात पकडते आणि त्याच्या हातावरती लगेच पट्टी करायला सुरुवात करते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर, या सगळ्यामध्ये घाईघाईमध्ये राहून जाईल म्हणून म्हणते. थँक सो मच सर." तेव्हा अर्णव म्हणतो, "का? मला का थँक म्हणतेस तू? मला तुझ्या थँक गरज नाही आहे. आणि थँक म्हणायचं असेल ना, तर जाऊन आरशासमोर उभी राहा आणि त्याला थँक म्हण. मला नको थँक म्हणू." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही मला आरशासमोर उभं राहून काही बोलायला सांगा. मी बोलेन सर. पण मी जेव्हा आरशामध्ये बोलायला जाईन ना, तिथे सुद्धा मला तुम्हीच दिसाल. कळतंय का सर?" तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो. ईश्वरी म्हणत असते, "सर, मी तुम्हाला थँक म्हणते याचा अर्थ तुम्ही माझा जीव वाचवलात म्हणून म्हणते असं नाही आहे सर. मी तुम्हाला थँक म्हणाले कारण मला आज एक गोष्ट कळली." "सांगू काय आहे ती गोष्ट?" "म्हणजे तुम्ही माझ्यावरती कितीही रागवला असलात ना, तरीसुद्धा तुमची काळजी, तुमचं प्रेम रागापेक्षा मोठं आहे सर. म्हणून तर तुम्ही येऊन माझा जीव वाचवलात ना. याचा अर्थ हाच आहे सर. म्हणजे नातं कितीही तोडण्याचा प्रयत्न केला ना, तरी ते तुटत नाही. म्हणूनच बघा, तुमच्या इथे हातामध्ये ह्या पट्टीचं एक टोक आहे आणि दुसरं टोक माझ्या हातात आहे आणि आपण दोघेजण एकत्र आहोत. म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी नातं नाही तुटत सर." तेव्हा अर्णव म्हणतो, "एकदा माणसाने ठरवलं ना की नातं तोडायचंच आहे, तर ते तुटतं." आणि तो ती पट्टी आता कापून इथे कैचीने सरळ तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "नाही सर, तुम्ही कितीही वरवर बोलत असलात ना, तरीसुद्धा नातं असं नाही तोडता येत.
आणि ते तुटतसुद्धा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश नम्रताला किचन क्लाउडला सोडायला आलेला असतो. तेव्हा सुप्रिया बाहेर आलेली असते. सुप्रिया म्हणते, "काय गं नमू, इतका उशीर तुला यायला? लवकर येता येत नाही का?" तेव्हा नम्रता म्हणत असते, "आई, अगं मला उशीर झाला ना, म्हणूनच आकाश सर मला सोडायला आलेत." मी त्यांना म्हणाले, की "आई आता किचन क्लाउडमधून निघाली असेल, मला तुम्ही तिथेच सोडा. आम्ही दोघीजणी सोबत जाऊ." तेव्हा नम्रता आता म्हणत असते, "आई काय झालं?" सुप्रिया आता काहीच बोलत नाही. आकाश म्हणत असतो, "काकू, अहो तिला उशीर झाला होता ना, मला सुद्धा काही काम नव्हतं, म्हणूनच मी नम्रताला इथे सोडायला आलो." तेव्हा इथे आकाश आता बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण सुप्रिया त्याच्याजवळ बोलत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, "ठीक आहे, खूप उशीर झालाय, मी पण आता निघतो." तो निघून गेल्यानंतर इथे नमू म्हणत असते, "आई, आकाश सर मला इथपर्यंत सोडायला आले. ते म्हणाले की घरीसुद्धा सोडतो. तर तू काय म्हणालीस की नाही नको, घरी आम्ही जाऊ. गाडीची सवय आम्हाला नाही आहे तेच बरं आहे." ते बिचारे लगेच निघून गेले. त्यांना किती वाईट वाटलं असेल. "आकाश सरांबरोबर मी इथे आले, ही गोष्ट तुला आवडली नाही आहे का आई? तुला त्यांचं इथे येणं आवडत नाही का? आमची मैत्री तुला आवडत नाही का?" तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "नमू, एक गोष्ट लक्षात ठेव. तुमची मैत्री जरी मैत्री असली ना, तरीसुद्धा ही मैत्री कधी प्रेमाच्या पलीकडे जाईल ना, तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून तुला म्हणते, यापुढे इशूच्या घरी जात जाऊ नकोस आणि जरी गेलीस ना, तरी लवकर परत येत जा." तेव्हा नमू म्हणते, "का? तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे? माझं आधीचं लग्न मोडलं आहे, तेव्हा आपली खूप बदनामी झाली होती. या गोष्टीची जाणीव मलासुद्धा आहे. म्हणून आता यापुढे माझ्याकडून अशी काही चूक होईल असं का वाटतं तुला? तेव्हा इथे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का?" सुप्रिया म्हणते, "आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण लोकं 10 तोंडाने बोलतात. कुणाकुणाला उत्तर देणार आहोत आपण? उगाच इथे चर्चेला विषय नको. म्हणून तू एक काम कर, पुढचे काही दिवस ना तू किचन क्लाउडमध्ये येऊच नकोस." तेव्हा नम्रता म्हणते, "आई, आता किचन क्लाउडचा आणि माझा इथे न येण्याचा काय संबंध? सांग बरं तू." सुप्रिया म्हणते, "नम्रता, माझ्याबरोबर वाद घालू नकोस. मी जे काही बोलते ना ते ऐकून घे." तेव्हा नम्रता म्हणत असते, "आई, अगं कसली एवढी भीती वाटते तुला? कसली तुझ्या मनामध्ये भीती आहे सांग ना मला. मला कळू दे तरी, तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते. तू माझ्याबरोबर असे का वागतेस हे मला कळायला नको का? किचन क्लाउडला जर मी आले नाही तर आपलं नुकसान होणार नाही का?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "पुढचे काही दिवस कसं सांभाळायचं आहे ते मी बघून घेईन. माझ्याबरोबर वाद घालू नकोस नमू. मी सांगितलं ना पुढचे काही दिवस यायचं नाही म्हणून, तर नाही यायचं. चल आता घरी." असं म्हणून ती आता लगेच तिथून निघते. नमूला कळतच नसतं की सुप्रिया नक्की अशी का वागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ब्रेकफास्टसाठी आलेला असतो. तो म्हणतो, "अनिताताई, लवकरात लवकर ब्रेकफास्ट द्या." "अनिताताई." तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणत असते की "अनिताताई नाही आहेत. अनिताताई मार्केटमध्ये गेल्यात." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "माझा ब्रेकफास्ट कुठे आहे?" ईश्वरी म्हणते, "कसं आहे ना सर, मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला असता, पण तुम्हाला माझ्या हातचं काही खायला आवडत नाही ना, मग कशाला उगाच बनवायचं?" तेव्हा मी अनिताताईंना सांगितलंसुद्धा नाही की मी अर्णव सरांसाठी काही बनवणार नाही आहे म्हणून. जर मी सांगितलं असतं तर कदाचित त्या तुमच्यासाठी काहीतरी बनवून गेल्या असत्या, बरोबर की नाही? पण कसं आहे ना सर, मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट केला आहे आणि माझ्यासाठी सुद्धा केला आहे. आता माझ्या पोटामध्ये आहे ना कावळे ओरडत आहेत. त्यामुळे सर सॉरी हां, मी ब्रेकफास्ट करून घेते, पण तुम्हाला आता काही खायला नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हा ज्यूस एकदम फ्रेश ज्यूस आहे. तो मी माझ्यासाठीच बनवला आहे. पण त्याच्यामध्ये मी चाट मसालाच नाही टाकला. थांबा सर, मी आलेच." तेव्हा ज्यूसचा ग्लास आता डायनिंग टेबलवरती ठेवून ईश्वरी मुद्दामूनच किचनमध्ये गेलेली असते. तेव्हा ईश्वरीने बीटरूट ज्यूस बनवलेला असतो. ते सुद्धा अर्णवसाठी खूपच जास्त हेल्दी. पण ईश्वरी आता इथे मुद्दामूनच नाटक करत असते की मी तुमच्यासाठी काही बनवलेलं नाही आहे, असं ती मुद्दामूनच म्हणत असते, जेणेकरून अर्णवने तिने बनवलेला ज्यूस प्यावा अशी तिची इच्छा असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता चाट मसाला आणायचं नाटक करून जाते. तेव्हा अर्णव आता त्या ज्यूसकडे बघत असतो, उठून उभा राहतो आणि तिथून जायला निघतो. पुन्हा मागे वळून त्या ज्यूसकडे बघायला लागतो. तेव्हा त्याच्या मनाची इच्छा होते की आपण हा ज्यूस आता प्यायलो पाहिजे. कारण का इतकं फ्रेश ज्यूस ईश्वरीने बनवलेलं असतं आणि ते अर्णवसाठीच आहे, ही गोष्ट त्याला मनामध्ये कुठेतरी माहिती असते. तेव्हा अर्णव जात असतो, पण पुन्हा तो ग्लास उचलतो आणि ज्यूस प्यायला सुरुवात करतो.
तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघत असते, कारण तिला तेच हवं असतं की अर्णवने ज्यूस प्यायला हवंय. ती म्हणते, चला आता अर्णव सर ज्यूस प्यायलेत, तर एक काम करते, त्यांच्यासाठी फळं पण घेऊन जाते, म्हणजे अर्णव सर आता फळं पण खातील. तेव्हा ईश्वरी येऊन म्हणत असते की अर्णव सर, काय मग ज्यूस प्यायलात का? थँक्यू सो मच. तेव्हा अर्णव म्हणतो, थँक्यू का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, कारण तो ज्यूस मी तुमच्यासाठीच बनवला होता. तुम्ही प्यायला पाहिजे ना, म्हणून मी म्हणाले की तुमच्यासाठी काही नाही बनवले म्हणून. बरं आता चला, ज्यूस प्यायलात ना, आता फळं पण खाऊन घ्या चला. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मला नको. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, आता मी तुमचं काही ऐकणार नाहीये. घ्या बरं तुम्ही फळं खा. तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हं सर, तुमची ही ट्रिक माझ्यावरती काम करणार नाही. म्हणजे आकाश सरांचं नाव घ्याल आणि मी तुम्हाला फळं बनवणार नाही असं वाटलं का तुम्हाला? असं समजा की तुमच्या हाताला लागलंय आणि म्हणून मी तुम्हाला फळं भरवते. घ्या बरं, खा बरं तुम्ही. तेव्हा इथे आकाश खरोखरच मागे आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे आकाश भाऊजी, आलासुद्धा तुम्ही. तेव्हा आकाश म्हणतो, सॉरी वहिनी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण कामच महत्त्वाचं होतं म्हणून यावं लागलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो का? नाही लवकर आलात ना म्हणून म्हणाले. काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा, अरे कारखानीचा फोन आला होता. त्याने सांगितलं की तुझ्या इथे बँकमधून खूप मोठी अमाऊंट विथड्रॉ झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी कन्फर्म करण्यासाठी फोन केला आहे. काही गडबड आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, काय? म्हणजे मी तर कुठलीही अमाऊंट काढलेलीच नाही आहे बरेच दिवस. मी बघतो, माझ्याकडे चेकबुक असतं ना, त्याचे नंबर मी लिहिलेले असतात. कुठला चेक गायब आहे ते मी बघतो. तेव्हा इथे चेकबुक आता बघायला आलेला अर्णव ड्रॉवरमध्ये संपूर्ण कपाटामध्ये चेकबुक शोधत असतो, पण त्याला काही सापडत नाही. म्हणून तो लगेचच बँक मॅनेजरला फोन करून सांगतो की माझं इथे चेकबुक सापडत नाही आहे सात्विक फॅशनचं. त्यामुळे तुम्ही एक काम करा, माझे सगळे अकाउंट स्टॉप करून टाका. कुठलेही ट्रान्झॅक्शन होऊ देऊ नका इमिजिएटली. तेव्हा मॅनेजर म्हणतात, ठीक आहे सर, तुमचं काम होऊन जाईल, पण काही प्रोसिजर कराव्या लागतात. त्यामुळे तुम्ही थोड्या वेळासाठी बँकेमध्ये आलात तर खूप जास्त बरं होईल सर. मी लगेचच प्रोसिजर सुरू करतो. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी इथे तुमच्या बँकेमध्ये येतोय, पण लवकरात लवकर काम तर सुरू करा. तेव्हा प्रेक्षकांनो 50 लाखाचा चेक घेऊन सात्विक फॅशनमधून एक माणूस आलेला असतो. तो म्हणतो, 50 लाखाचा चेक? आणि तो आपल्या मनामध्ये म्हणतो की नेहमी तर उंबरे येतात ना, आज हा कोण माणूस आलाय? त्यामुळे खात्री करून घेतली पाहिजे. तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे, तुम्ही इथे बसा थोडा वेळ, मी आलोच हा, 2 मिनिटात आलो. तेव्हा इथे बँकेतला माणूस येतो आणि मॅनेजरला म्हणत असतो की सर, सात्विक फॅशनमधून एक वेगळाच माणूस आलाय. आत्तापर्यंत इथे उंबरे येत होते ना सात्विक फॅशनमधून, पण आता वेगळाच माणूस आलाय. मला त्यांच्यावरती संशय आहे सर. तेव्हा मॅनेजर म्हणतात की इथे आता अर्णव राजे शिर्के येत आहेत, तोपर्यंत त्यांना होल्ड करून ठेवा आणि त्यांच्याबरोबर आहे ना, उगाचच गप्पा मारत बसा. अर्णव राज्य शिर्के इथे येतील आणि मग जे काही आहे ते सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा इथे अर्णवने आता इथे आकाशला काही जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. त्याला महत्त्वाची कामं उरकायला सांगितलेली असतात आणि अर्णव आता बँकेत जात असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर सर, मला असं वाटतंय की हे काम आहे ना त्या राकेशचं आहे. त्यानेच तुमचं चेकबिक चोरलं असेल सर. तेव्हा अर्णव म्हणतो की मला सुद्धा त्याच्यावरती संशय आहे. तो जर या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वड असेल ना, तर मी त्या राकेशला सोडणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो घरामध्ये सुद्धा आता कुणीही नसतं. तेव्हा पुढील भागामध्ये ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये येते आणि कपाटामध्ये चेकबुक शोधत असते. तेव्हा तिला राकेशच्या कपड्यांमध्ये अर्णवचं चेकबुक सापडतं आणि ते घेऊन आता ईश्वरी बाहेर जात असते. तेव्हा राकेश इथे दारामध्येच येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याला घाबरते. तेव्हा राकेश म्हणतो की चेकबुक घेऊन कुठे जातेस? चेकबुक आधी इकडे दे. दे बरं इकडे. तेव्हा ईश्वरी चेकबुक वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते. तेव्हा राकेश तिच्या हातातून ते चेकबुक खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ईश्वरी कसंबसं ते चेकबुक वाचवते आणि राकेशला धक्का देऊन बाजूला करत असते. राकेश आता ऐकायला तयार नसतो. कारण त्याला ते चेकबुक आता फाडून टाकायचं असतं किंवा ते अजून लपवून ठेवायचं असतं पैसे काढण्यासाठी. ही गोष्ट आता अर्णवला माहिती नाही आहे असं राकेशला जरी वाटत असलं तरी अर्णवला सगळं काही माहिती आहे. म्हणून तर त्याने सगळे अकाउंट आणि ट्रान्झॅक्शन स्टॉप करून ठेवलेले आहेत. तेव्हा इथे ईश्वरी राकेशला धक्का देऊन बाहेर पळत येतच असते.
तेवढ्यातच अर्णवला ही गोष्ट कळते की ईश्वरी घरी एकटी आहे. तेव्हा अर्णव धावत पळत घरी आलेला असतो.